म्हाळसा, आज तू घोषणा केलीस हे उत्तम झाले. आख्यान पूर्ण झाले. खऱ्या अर्थाने मल्हारी चरित्राचे सगळे अध्याय सांगून झाले. यापेक्षा उत्तम योग काय असू शकतो? प्रजेच्या मनात तुझ्या विषयीची मातृत्वाची भावना तर आहेच, परंतु आज तू कोण आहेस हे सांगितल्यामुळे तुझ्या विषयीची श्रद्धा त्यांच्या मनात आणखीन दृढ होईल. पण त्यामुळे मी आनंदून नाही गेले. परंतु मला मात्र समाधान आहे की बानूची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे. तू कोण आहेस हे तिला समजले आहे. एवढेच नव्हे तर तिने तुझी क्षमा देखील मागितली आहे. ती तुला पूर्ण शरण गेली आहे. पण हे पुरेसे नाही प्रभू. आख्यान पूर्ण होतानाच तिला पूर्ण सत्य कळायला हवं होतं. आता जे समोर आहे ते आपण स्वीकारूया. तो क्षण आठव जेव्हा आपली पहिली ओझरती भेट झाली होती. तो दिवस आठव जेव्हा तू जेजुरीत पहिलं पाऊल टाकलं होतंस. आज त्याला खऱ्या अर्थाने पूर्ण स्वरूप मिळाले आहे. बानू माझ्यासोबत शिवलोकात येऊ शकली तर खऱ्या अर्थाने सगळं पूर्ण होईल. राज्यसभेतून श्री गणेश बानूला अंतपुरात घेऊन गेले आहे. मात्र मला त्याचे कारण नाही ध्यानात येत आहे. गणेशने तिला वचन दिले आहे की योग्य वेळी तो तिला सहाय्य करेल. आणि तेच कारण असेल बहुधा. अज्ञानातून निर्णय घेणे असो किंवा सत्याची प्रचिती येणे असो, त्याचे योग लिहिलेले असतात. आता बानूसाठी सर्व प्रयत्न करून झाले आहेत. गणोबा, राघोबा, गडावरची समधी कामं झाल्या नव? वैजी, अरे असं नुसतं व्हय नाही असं काय बोलतायचं? देवीनं समध्यान आख्यानामंदी त्या कोण आहे ती हे सांगितलं तवा धरणं काय बोलावं आणि काय करावं काय कळणं झालंय हो. अरे त्या देवी आहेत, ते भी पार्वती देवीचा अवतार. त्यासनी समजा ठावच आहे आणि हातल्या लोकांवर त्यांचा किती जीव आहे. आता तुम्हीच सांगा जी, देव म्हणलं की आख्यान झालं का देवीसनी ठाव होणार त्या कोण आहेत आणि मग त्या कैलासामध्ये जाणार. म्हणजे खरंच देव जेजुरी सोडून जाणार भाई आता. आता देव आणि देवीच्या मनात काय आहे आपण कसं सांगणार बाबा. चला चोडोपा, राघोबा, गणोबा, काय झालं? देवा, देवी, आता तुम्हीच सांगा यासनी. मला तर काय बी कळना झालं या बघा. गणोबा, झालंय तरी काय? तुम्ही आमचं जीव का पारा नाही. आता तुमच्या बिगर आम्ही काय करायचो? आमचा देखील इथल्या प्रजेवर जीव आहे गणोबा.
अरे तुम्ही सर्वजण आम्हाला अतिशय प्रिय आहात. हेच मी ह्याला सांगत होतो देवा, की देवाचा आणि देवीचा इथल्या लोकांवर जीव आहे, तेसनी सोडून नाही जायचं ते कुठं. पण ह्यो काही ऐकायला तयार होईना. देवी, तुम्ही आख्यानामध्ये सांगितलं की तुम्ही पार्वती देवी आहे, आणि माझ्या डोळ्यात तर पाणी थांबणं झालं बघा. माझं लय मोठं भाग्य आहे हे मला आता कळालं. देवी, तुमची आणि देवांची सेवा करायला मला मिळाली. या हाताने अजून मला काय हवं, काय बी नको. देवांचं आणि देवीचं लगीन झालं आणि देवी गडावर आल्या, तवा धरणं तुमची सेवा करायची संधी मिळाली आम्हास. जसं आम्हासनी देव आहे ती, तसं तुम्ही आम्हासनी देवी हायसा, आमचं मायबाप हायसा. आमच्याकडनं काही चूक बीक झाली तर पदरात घ्यावीच. तुम्ही तुमचे दायित्व अत्यंत उत्तमरित्या पार पाडले आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला सोडून जाणार नाही ना? गणोबा, ह्याबद्दल लवकरच सर्वांना कळेल. परंतु हे सत्य आहे की मी काय, म्हाळसा काय, आम्ही इथल्या कोणालाच विसरू शकत नाही. मला तुम्ही सर्वजण प्रिय आहात, तेव्हा काही झालं तरी मी माझ्या भक्तांना कधीही अंतर देणार नाही. आत्ता आम्ही अत्यंत महत्वाच्या कार्यासाठी निघालो आहोत. आम्ही परत आल्यावर आपण या विषयावर बोलूयात. चोडप्पा, राघोबा, गणोबा, लवकरच तुम्हाला सर्व काही कळेल. शुभम भवतु. मला अजूनही खरं वाटत नाही की आपण ह्या क्षणी पालीला जाणार आहोत. म्हाळसा, ह्या अवतार कार्याचे प्रयोजन पूर्ण झाले आहे. तेव्हा आता हे अवतार कार्य पूर्ण करून आपण कैलासाकडे प्रस्थान करणार आहोत. परंतु त्याआधी तुझी इच्छा म्हणून आपण पालीला जात आहोत. सगळ्यांना अजूनही कुतूहल आहे की आपण खरंच कैलासासाठी प्रस्थान करणार आहोत की नाही. सगळ्यांना असं वाटत असेल की आपण इथून जाणारच नाही. स्वाभाविक आहे, परंतु जे घडणार आहे ते घडल्या वाचून राहणार नाही. हो, आणि म्हणून तू तुझ्या मनातील इच्छा माझ्याशी बोलून दाखवलीस आणि मी ती मान्य केली. आता पुन्हा नव्याने मी त्या स्थळाचा अनुभव घेईन. होय, याआधी आपण विवाहाच्या वेळेस त्या तिथे होतो. म्हाळसेला सत्य काय आहे हे कळले आहे, आणि आता तो क्षण आला आहे जेव्हा आम्ही आमचे अवतार कार्य पूर्ण करून कैलासात प्रस्थान करणार आहोत.